तर मित्रांनो, ज्यांना ज्यांना मुंबईमध्ये व्यवसाय करायचा असेल, एखादं दुकान टाकायचं असेल, छोटा मोठा काही गाळा घ्यायचा असेल, तर नक्कीच त्यांच्यासाठी आजची बातमी ही आनंदाची बातमी असणार आहे. मित्रांनो, आज आहे 27 फेब्रुवारी 2024, अर्थातच मराठी भाषा दिवस. आणि या मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, जे काही आपण मराठी संदर्भात माहिती पाहतोय किंवा जे काही अपडेट्स पाहतोय त्याच्या संदर्भात पाहतोय की गेल्या अनेक दिवसापासून आपण मुंबईमध्ये कमर्शियल शॉप्स अर्थातच दुकानं येणार आहेत असं आपण वारंवार अपडेट देत होतो. त्याची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे असे आपण वारंवार अपडेट देत होतो आणि अखेर तो दिवस आलेला आहे. मित्रांनो, आज या दुकानाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. आता एकंदरीत दुकानांची जर विचार केला मित्रांनो, ही जी जाहिरात किंवा हे जे दुकान आहेत ते मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. जसं की सायन आहे, माझगाव आहे, कुर्ला आहे, पवई आहे, जोगेश्वरी आहे, बोरीवली आहे, कांदिवली आहे, गोरेगाव आहे, मजासागर जे काही जोगेश्वरी मजासागर आहे, मालाड मालवणी आहे, चारकोप आहे, अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. म्हणजे एकंदरीत तुम्हाला मुंबईमध्ये स्वतःचं हक्काचं दुकान घेण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध झालेली आहे. मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका. तर नेमका हे जे काही दुकान आहेत मित्रांनो, एकूण 173 दुकानांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. लक्षात घ्या, मुंबईमध्ये स्वतःचं दुकान घेणं इतकं सोपं नाही मित्रांनो. एक वेळेस घर घेऊ शकेन पण दुकान घेणं शक्य नाही, कारण कमर्शियल प्रॉपर्टी जे वाणिज्यिक प्रॉपर्टी असते, व्यावसायिक प्रॉपर्टी असते, ती असणं म्हणजे मुंबईमध्ये ती प्रॉपर्टी असणं म्हणजे खूप मोठी गोष्ट समजली जाते. आणि बाहेरच्या जर विचार केला, मार्केटचा विचार केला तर मार्केटमध्ये आपण ही अशी दुकानं साधारणतः स्वस्तामध्ये घेऊ शकत नाही, कमी किमतीमध्ये घेऊ शकत नाही. तर नेमकं जे काही 173 दुकानांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो, आजच्या वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे. नेमका याचा विचार केला आपण महत्त्वाचे मुद्दे पाहूया आजच्या या जाहिरातीसंदर्भात की नेमक्या याच्या किमती काय काय असणार आहेत. तर या गाळ्यांच्या किमती ह्या 25,49,000 ते 13,92,00,000 दुकानं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत, जी वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. सगळ्यात स्वस्त दुकान आहे सायन, जे काय प्रतिष्ठानगर सायन, आणि सगळ्यात महाग दुकान आहे मित्रांनो बिंबिसार नगर गोरेगाव, ज्या ठिकाणी आपण साईट व्हिजिट करून तेथील कॉम्प्लेक्स दाखवलेला होता. आता ही सगळी दुकानं मित्रांनो, सगळे दुकानं वेगवेगळ्या उपयोगासाठी असणार आहेत. ह्याचं वेगवेगळ्या प्रकारचे नियम असणार आहेत. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या अटी असणार आहेत. यासाठी पात्रतेची अटी असणार आहेत, वेळापत्रक आहे, यांच्या किमती आहे. या संदर्भात आपण वेगवेगळ्या भागातून माहिती पाहणार आहोत. एकंदरीत सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो वेळापत्रक. नेमकं हे जे काही गाळे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, वेगवेगळ्या आकाराची गाळे आहेत मित्रांनो. तर याचं नेमकं वेळापत्रक काय आहे हे तुम्हाला प्रश्न पडलेला असेल. चला तर आपण पाहूया नेमकं या गाळ्यासाठीचं वेळापत्रक काय आहे ते एका ग्राफिकच्या माध्यमातून. चला तर पहा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही वेळापत्रक पाहू शकता. तर अर्जदारांना नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी व निकालाबाबतचे वेळापत्रक. पहिला मित्रांनो, ई लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करणे. आता ऑनलाईन अर्ज करणे, कागदपत्रे अपलोड करणे, अनामत रक्कम भरणे इत्यादीकरिता सुरुवात, दिनांक व वेळ. तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुरुवात होणार आहे 1 मार्च 2024 सकाळी 11 वाजल्यापासून. 2. ई लिलाव प्रक्रियेत सहभागी घेण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करणे, ऑनलाईन अर्ज करणे, कागदपत्रे अपलोड करणे, अनामत रक्कम भरणे इत्यादीकरिता अंतिम दिनांक आणि वेळ, लास्ट म्हणजे जी मुदत आहे ती आहे 14 मार्च 2024 रात्री 11:59 तिसरं, ई लिलाव ऑनलाईन बोली सुरू होण्याची दिनांक व वेळ. ऑनलाईन बोली सुरू होणार आहे मित्रांनो 19 मार्च 2024 सकाळी 11 वाजल्यापासून. चौथं, ई लिलाव ऑनलाईन बोली करिता अंतिम दिनांक वेळ. ऑनलाईन बोली करताची अंतिम दिनांक असणार आहे 19 मार्च 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत. म्हणजे 19 मार्चला 11 ते 5 दरम्यान ही बोली लावली जाणार आहे. आणि 5, ई लिलावचा एकत्रित निकाल जाहीर करण्याचा दिनांक वेळ. तुम्हाला रिझल्ट जाहीर केला जाणार आहे 20 मार्च 2024 सकाळी 11 वाजता याचा निकाल घोषित केला जाणार आहे. याची ऑनलाईन अर्जाची किंमत मित्रांनो 5,000 रुपये प्लस 900 म्हणजे 5,900 रुपये तुम्हाला ऑनलाईन किंमत भरावी लागणार आहे, जी रिफंडेबल नाही आहे, विना परतावा आहे. आणि ई लिलाव प्रक्रिया शुल्क तुम्हाला 1,000 रुपये अधिक 180 GST असे 1,180 रुपये तुम्हाला या ठिकाणी भरावे लागणार आहेत. म्हणजे एकंदरीत हे सगळे बाबी लक्षात घ्या, तुम्हाला विना परतावा आहेत. म्हणजे साधारणतः 6 ते 6,500 रुपये तुमचे 7,000 रुपये तुमच्या साधारणतः विना परतावा असणार आहेत.
तर एकंदरीत तुम्हाला समजलं असेल मित्रांनो की नेमका वेळापत्रक काय आहे. खूप कमी कालावधी आहे मित्रांनो, 1 मार्च ते 14 मार्च फक्त 13 दिवसाचा कालावधी या ठिकाणी देण्यात आलेला आहे. लॉटरीसारखा कालावधी नाही, म्हणून ज्यांना या दुकानासाठी अर्ज करायचा असेल तर या दरम्यान तुम्ही अर्ज करू शकता. आता याच्यानंतर मित्रांनो नेमकं दुकानाची तपशील काय आहे, तर नेमकं दुकानाच्या संदर्भात काय काय माहिती देण्यात आलेली आहे. आपण दुकानाचा सविस्तर तपशील पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून. चला तर पहा मित्रांनो, या ठिकाणी काय काय कॉलम आहेत. अनुक्रमांक, ठिकाण, एकूण दुकाने, अनारक्षित, सामाजिक आरक्षण, भोगवटा स्थिती आणि ऑफसेट किंमत, जे प्रति गाळा किंमत आहे ती आहे. तर या ठिकाणी प्रतिसंग्रह साईन पहिलं पहा. प्रतिसंग्रह साईन या ठिकाणी 15 दुकान आहेत. त्या ठिकाणी अनारक्षित ओपन कॅटेगरी 12 दुकान आहेत आणि सामाजिक प्रवर्गासाठी 3 दुकानं उपलब्ध आहेत. हे सगळे दुकानं भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त आहेत मित्रांनो. सगळ्या दुकानांना ओसी आलेली आहे, ती मी परत बोलणार नाही. किंमत आहे मित्रांनो 25,49,893 ते 45,53,937. दुसरं न्यू हिंद मिल माझगाव, या ठिकाणी 2 दुकानं उपलब्ध आहेत. दोनही दुकानं जनरल प्रवर्गासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. किंमत आहे मित्रांनो 1,19,91,392. तिसरं स्वदेशी मिल कुर्ला, या ठिकाणी 5 दुकानं आहेत. त्यापैकी 4 दुकानं सर्वसामान्य प्रवर्गासाठी आहेत, 1 दुकान राखीव प्रवर्गासाठी आहेत. किंमत आहे मित्रांनो 92,46,976 ते 1,25,62,947. चौथं गव्हाण पाणांबुलून, या ठिकाणी 8 दुकानं उपलब्ध आहेत. 6 दुकानं आहेत सर्वसाधारण प्रवर्गासाठी, 2 दुकानं आहेत राखीव प्रवर्गासाठी. या ठिकाणी किंमत आहे मित्रांनो 43,54,424 ते 1,09,86,046. पाचवं तुंगापवी, या ठिकाणी 3 दुकानं उपलब्ध आहेत. तिन्ही दुकानं हे राखीव सर्वसामान्य प्रवर्गासाठी उपलब्ध आहेत, खुल्या प्रवर्गासाठी उपलब्ध आहेत. किंमत आहे मित्रांनो 69,92,749 59 आणि 96,90,537. 6 नंबर कोपरी पवई, या ठिकाणी 5 दुकानं उपलब्ध आहेत. 4 दुकानं सर्वसाधारण प्रवर्ग, 1 दुकान राखीव प्रवर्ग. किंमत आहे 97,32,133. 7 नंबर मदासवाडी जोगेश्वरी पूर्व, या ठिकाणी 1 दुकान आहे जे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे आणि किंमत आहे मित्रांनो 1,04,91,056 रुपये. 8 नंबर शास्त्रीनगर गोरेगाव, या ठिकाणी 1 दुकान उपलब्ध आहे सर्वसाधारण प्रवर्गासाठी. किंमत आहे 80,20,291. त्यानंतर 9 नंबर बघा सिद्धार्थनगर गोरेगाव, म्हणजे हे गोरेगाव पूर्व आहे. 1 दुकान आहे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आणि किंमत आहे 1,68,30,094 रुपये. 10 नंबर बिंबिसार नगर गोरेगाव पूर्व, या ठिकाणी 17 दुकानं उपलब्ध आहेत. 17 दुकानांपैकी 16 दुकानं हे राखीव जनरल प्रवर्गासाठी आहेत आणि 1 दुकान राखीव प्रवर्गासाठी ठेवण्यात आलेलं आहे. किंमत आहे मित्रांनो 80,20,299 ते 13,92,59,880. सगळ्यात महागडं दुकान याच ठिकाणी आहे, ते 14 लाखाचं आहे. नंतर मालवणी मालाड 11 नंबर बघा 57 दुकानं उपलब्ध आहेत. 46 दुकानं सर्वसाधारण प्रवर्ग आणि 11 दुकानं राखीव प्रवर्ग. किंमत आहे मित्रांनो 45,18,777 ते 59,64,142 रुपये. 12 नंबर चारकोप भूखंड क्रमांक 1, या ठिकाणी 15 दुकानं उपलब्ध आहेत. त्यापैकी 11 दुकानं हे जनरल प्रवर्गासाठी आहेत आणि 4 दुकानं हे राखीव प्रवर्गासाठी आहेत. किंमत आहे मित्रांनो 43,15,500 ते 1,18,15,800 रुपये. 13 नंबर बघा चारकोप भूखंड क्रमांक 2, या ठिकाणी 15 दुकानं उपलब्ध आहेत. 11 दुकानं आहेत जनरल प्रवर्गासाठी, 4 दुकानं आहेत राखीव प्रवर्गासाठी. किंमत आहे 36,03,300 ते 95,60,200 रुपये. 14 नंबर बघा भूखंड क्रमांक 3 चारकोप, या ठिकाणी 4 दुकानं उपलब्ध आहेत. 3 दुकानं सर्वसामान्य जनतेसाठी आहेत आणि 1 दुकान हे राखीव प्रवर्गासाठी आहे. किंमत आहे मित्रांनो 40,86,900 ते 1,72,22,500 रुपये. नंतर 15 नंबर जुने मागाटणे बोरिवली, जेथे लेटेस्ट लॉटरी झाली मित्रांनो बोरिवलीची मागाटणे, या ठिकाणी दुकान आहेत. त्याच कॉम्प्लेक्सचे खाली दुकान आहेत मित्रांनो. 12 दुकानं आहेत एकूण, तर 9 दुकानं राखीव प्रवर्गासाठी आहेत आणि 3 दुकानं हे 9 दुकानं जनरल प्रवर्गासाठी आहेत, 3 दुकानं राखीव प्रवर्गासाठी आहेत. किंमत आहे मित्रांनो 44,17,705 ते 93,73,205 रुपये. लास्ट बघा शेवटचं 16 नंबर महावीरनगर कांदिवली पश्चिम, या ठिकाणी 12 दुकानं उपलब्ध आहेत. त्याच्यापैकी 9 दुकानं हे जनरल पब्लिकसाठी आहेत आणि 3 दुकानं हे राखीव प्रवर्गासाठी ठेवण्यात आलेले आहेत. किंमत आहे मित्रांनो 38,86,000 ते 54,12,900 रुपये. हे सगळे बोली पद्धतीने घरी विकले जाणार आहेत. ही फक्त ऑफसेट किंमत आहे मित्रांनो, मूळ किंमत ठेवण्यात आलेली आहे. याच्यामध्ये बऱ्यापैकी वाढ होऊ शकते. आता एकंदरीत तुम्हाला दुकानाचा तपशील समजलेला असेल, पण याच्यानंतर एक अतिशय महत्त्वाची बाब आहे मित्रांनो, नेमकं पात्रता काय आहे, यासाठी आवश्यक पात्रता अटी काय आहेत, नेमकं तुम्हाला काय काय डॉक्युमेंटेशन करावं लागणार आहे, काय काय पात्रतेच्या अटी आहेत, तेही पाहूया आपण एका ग्राफिकच्या माध्यमातून. चला तर पहा मित्रांनो, ई लिलावात सहभागी होण्यासाठी पात्रतेच्या अटी. अर्जदाराचे वय हे ई लिलावासाठी अर्ज करतेवेळी 18 वर्षापेक्षा जास्त असावे.
दुसरं, अर्जदाराने महाराष्ट्र राज्यातील वास्तव्याचे अर्थातच अधिवास प्रमाणपत्र ज्याला डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे 2018 नंतरचेच पाहिजे सादर करणे आवश्यक आहे. अर्थात तुम्हाला डोमिसाईल असणं आवश्यक आहे. तिसरं, ई लिलावासाठी खालीलप्रमाणे अनामत रक्कम आकारण्यात येणार आहे. अनामत रक्कम काय आहे बघा, ऑफसेट किंमत आहे मित्रांनो ₹25,000 म्हणजे जे अनामत रक्कम 4 प्रकारची आहे, अलग अलग प्रकारची आहे. तिथे आपल्याला हे सगळं माहिती पुस्तिका प्रसिद्ध झाल्यानंतर समजणार आहे. तर ऑफसेट किंमत जी काही आहे ती ज्या घराची किंमत ऑफसेट किंमत 25 लाखापेक्षा कमी आहे अशा घरांसाठी किंवा अशा दुकानांसाठी ₹25,000 तुम्हाला अनामत रक्कम भरायची आहे. दुसरं, ज्या दुकानांची किंमत 25,01,000 ते 50,00,000च्या दरम्यान आहे, लक्षात घ्या किंमत सांगतो मी, जी ऑफसेट किंमत जी ठरवलेली आहे जाहिरातीत 25,01,000 ते 50,00,000च्या दरम्यान असेल तर त्यांना ₹50,000 अनामत रक्कम भरायची आहे. ज्या दुकानांची किंमत 50,01,000 ते 75,00,000च्या दरम्यान आहे त्यांना ₹75,000 अनामत रक्कम भरायची आहे, जी रिफंडेबल आहे, परतावा आहे. आणि शेवटचा मित्रांनो, 75,00,000 पेक्षा जास्त ज्या दुकानांची किंमत आहे त्या दुकानांसाठी ₹1,00,000 अनामत रक्कम भरायची आहे. परत मी सांगतो, अनामत रक्कम ही तुम्हाला जर तुम्हाला घर नाही दुकान नाही मिळालं तर तुम्हाला ही अनामत रक्कम परत मिळते. चौथं, यशस्वी लिलावधारकांना संबंधित गाळ्यावर बृहन्मुंबई महानगरपालिकेने लागू केलेले व्यवसाय संबंधित आरक्षण असल्यास त्याप्रमाणे व्यवसाय करणे बंधनकारक आहे. आता ही आपल्याला माहिती पुस्तकात माहिती मिळेल. जर एखादं काहीतरी जर व्यवसाय संबंधित आरक्षण असेल तर तेच तुम्हाला फॉलो करणं आवश्यक आहे. विस्तृत पात्रता निकष, प्रत्येक गाळ्याचे विस्तृत विवरण, सामाजिक आरक्षण व बृहन्मुंबई महापालिकेचे व्यावसायिक आरक्षण, अटी व शर्ती तसेच ऑनलाईन अर्ज सूचना, माहिती पुस्तिका इत्यादी सर्व माहिती www.eauction.mahada.gov.in व www.mahada.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 1 मार्च 2024 रोजी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही जाहिरात प्रसिद्ध केली मित्रांनो मिलिंद बोरीकर यांनी, जे मुख्याधिकारी मुंबई गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ यांनी ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. तर एकंदरीत तुम्हाला पात्रतेच्या अटी सुद्धा समजलेल्या असतील मित्रांनो. आता त्याचं माहिती पुस्तिका अद्यापही उपलब्ध झालेलं नाही. माहिती पुस्तिका आपल्याला 1 मार्च पासून उपलब्ध होईल आणि त्याच्यानंतर समजेल की नेमकं कोणत्या कोणत्या ठिकाणी कोणत्या प्रवर्गासाठी घरे राखीव दुकानं राखीव आहेत किंवा त्यांचं नेमकं डिटेल्स काय आहे, त्यांचा फ्लोर प्लॅन कसा आहे, हे सगळं आपल्याला वेगळ्या भागातून पाहावं लागणार आहे किंवा वेगळ्या भागातून आपण पाहणार आहोत. आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, या दुकानाची आपण लवकरच साईट व्हिजिट सुरू करणार आहोत. नेमकं ते दुकानं कशी आहेत, ती कुठे आहेत, ते लोकॅलिटी कशी आहे, नेमकं ते त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे, हे सगळं आपण पुढील वेगवेगळ्या भागातून पाहणार आहोत. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.